नाभिक समाजातर्फे नवापूर विसरवाडी व खांडबारा येथे शिरोमणी संतसेना महाराजांची पुण्यतिथी साजरी। संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवापूर विसरवाडी खांडबारा येथे नाभिक समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पहाटे 5:30 वाजता श्री संतसेना महाराजांची पालखीसह प्रभात फेरी सेना महाराजांचा जयघोष करत काढण्यात आली। इंदिरानगर येथे सेना महाराजांची आरती नाभिक हितवर्धक संघटनेचे अध्यक्ष सुधीर निकम यांच्या हस्ते करण्यात आली। महिला मंडळ येथील सभागृहात दुपारी नाभिक हितवर्धक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत कैलासवासी सखाराम सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ संस्थेचे सचिव विनोद सूर्यवंशी यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बोरसे तर आभार अनिल बारोडी यांनी व्यक्त केले। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील समस्त नाभिक समाजातर्फे श्री संत शिरोमणी संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक, युवा उद्योजक धनंजय भरत गावित, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। विसरवाडीत नाभिक हितवर्धक संघटनेचे अध्यक्ष गणेश सोनवणे व सौ जागृती सोनवणे यांच्या निवासस्थानी श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून गावात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे भजन करीत नाभिक समाजातील महिला व समाज बांधवांनी एकत्रित येऊन भक्तिमय वातावरणात श्री संतसेना महाराजांचा जयघोष करीत गावातून पालखी शोभायात्रा काढून भाविक भक्तांनी व समाज बांधवांनी पूजा अर्चा केली। या प्रसंगी सत्यनारायणच्या महाकथेचा मान सौ जागृती व गणेश चैत्राम सोनवणे यांच्या परिवारास देण्यात आला। सर्व समाज बांधव एकत्र येत दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व नाभिक समाज बंधू आणि भगिनी यांचे सहकार्य लाभले। खांडबारा येथे संतसेना महाराज चौक व संत संताजी महाराज चौक येथे संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त अध्यक्ष दिलीप जाधव यांच्या हस्ते संत शिरोमणी संतसेना महाराज व संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी खांडबारा गावातील नाभिक समाज बांधव तसेच नाभिक हितवर्धक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।